कुठल्या पद्धतीने बंद करायचं नाही आणि माझं एखादी एकर गेलं तर हरकत नाही असं मनाचा निश्चय केला आणि मी कामाला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून आता काम सध्या प्रगतीपथावर चालू आहे आणि ते काम कुठल्याच परिस्थितीत मला वाटतंय आता रुकणार नाही, कारण माणूस ध्येय वेडा, कारण लोकांनी म्हणलं पाहिजे की हे वेडं झालं खरोखरच मी या कामासाठी वेडा झालेला आहे आणि ते काम कुठल्याच पद्धतीने मी रुकू देणार नाही, वाटेल ते करील. मी सांगितलं ना, मागच्या वेळेला सांगितलं की माझं एखादी एकर गेलं तर हरकत नाही, पण मी काम छत्रपती शिवाजी महाराजाचं कुठल्याच परिस्थितीत मी रुकू देणार नाही. काय वाटते, म्हणजे हा राजकारणाचा विषय आहे, हजारो शिवभक्तांचं म्हणजे याकडे लक्ष आहे. आम्हाला राजकारणाचा काही संबंध येत नाही सर. आता तुम्हाला अभिमान वाटतो का तुम्ही पुतळ्याचं काम करता? म्हणजे आपल्या हातानं व्हायला हे शेवट चांगला व्हावा, आपल्या तालुक्यात आहे आपलं नाव व्हावं म्हणून जीव लावून काम करणं आहे. आता जे तुम्ही काम करता इथं पाहणी करण्यासाठी कोण येते दररोज? शरद पाटील येते रोज, दिवसातून 3-4 वेळा सारखे येते. त्याला टाइम भेटला त्या टाइमला येते, कोण्या टाइमला येऊन हजर राहतात. आता किती दिवस लागतील पूर्ण काम व्हायला? आणखी 2-3 महिने जाईल सरासरी. 3 महिने लागतील. हो. एकमेव जे नेता आहे लोहा तालुक्यामधून, जे नेता तरुणांचं नेतृत्व तयार होत आहे, शरद पाटील पवार या एका उमद्या नेतृत्वानं सध्याच्या परिस्थितीमध्ये लोहा तालुक्यामध्ये ही जिद्द धरलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा आणि लोह्याच्या चौकामध्ये उभं करणारच, ही त्यांची पहिली भूमिका आहे. त्यांना राजकारणाचं काही देणं घेणं नाही. ते ज्यावेळेस नगरसेवक पद त्यांच्या हातामध्ये आलं त्यावेळेस त्यांना नगरपालिकेनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांचं स्मारकाच्या समितीचं अध्यक्षपद दिलं होतं. पण काही कारणास्तव काही त्यांच्या त्या राजकीय आलटापलटीने त्यांचं ते पद आणि जे उपनगराध्यक्ष पद होतं त्यांचं ते गेलं. पण संपूर्ण लोहा तालुका त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी तयार आहे. आणि मी असं सहज आलो होतो, इथं नेमका विषय काय चालू आहे, हे बांधकाम चालू होतं छत्रपती शिवाजी महाराजाच्या चबुतऱ्याचं, ते म्हणजे नेमका विषय काय चालला आहे हे बघू लागलो. पण तेवढ्यातच तुमच्या माध्यमातून आम्हाला बोलण्याची संधी मिळाली की नेमका हे जे छत्रपती शिवाजी महाराजचं काम कोणाच्या माध्यमातून चालत आहे. तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत सन्माननीय नगरपालिकेचे नगरसेवक या सदस्यांना, पण त्यांनी स्वतःचं सांगण्यापेक्षा जे पब्लिकला माहिती आहे, जे लोहा तालुक्यातले, लोहा शहरामधले अखंड भारताचं दैवत, पूर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेलं छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक आपल्या लोहा शहरात